नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। देशभरामध्ये नासुका अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधातलं आंदोलन एका वेगळ्या वळणावर पोहोचलंय आणि त्याला कारण ठरलंय ते एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांचं वक्तव्य। वारिस पठाण यांचं मुसलमानांना चिथावणी देणारं वक्तव्य समोर आलं आहे। गुलबर्गामध्ये एका सभेत वारिस पठाण यांनी अल्पसंख्य समाजाला प्रसंगी बहुसंख्य समाजावर भारी पडतील असं सूतोवाच केलं। नासुकाला विरोध करताना वारिस यांनी हे विधान केलं आहे। हे विशेष, वारिस यांच्या भाषणात इतरही काही वादग्रस्त मुद्दे आहेत। ते स्वातंत्र्य हिसकावून घ्यायची भाषा करतात। मुळात वारिस पठाण यांनी मुसलमानांना चिथावणी दिली आहे का? ध्रुवीकरणाच्या राजकारणात एमआयएम पण उतरली आहे का? हिंदूंना भारतात मुसलमानांचं आव्हान आहे का? भारतात हिंदू मुसलमान एकता कोणाला नकोय? या आणि अशा अनेक प्रश्नांवर आजची लक्षवेधी चर्चा। मुसलमान खरंच असुरक्षित? 15 करोड़ है मगर 100 के ऊपर भारी है, याद रख लेना ये बात। या चर्चेची सुरुवात आपण त्या तमाम वक्तव्यांपासून करणार आहोत ज्या वक्तव्यांच्या आधारे हा वाद जन्माला आलेला आहे। वारिस पठाण यांनी गुलबर्ग्यामध्ये सीएए आणि एनआरसीचा विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या एका सभेमध्ये बोलताना थेट चिथावणीखोर वक्तव्य केली। प्रसंगी 100 कोटींवर 15 कोटी भारी पडतील अशी त्यांची भविष्यवाणी आहे। त्यांनी काय चॅलेंज दिलंय ते आपण सर्वप्रथम ऐकणार आहोत। हमको बोला, माँ बहनों को आगे भेज दिया, कुछ ब्लैंकेट में भेज चुके। अरे भाई, अभी तो सिर्फ शेरनियां बाहर निकली है और तुम्हारे पसीने छोड़ गए। और समझ लो अगर हम लोग साथ में आ गए तो क्या होएगा। 15 करोड़ है मगर 100 के ऊपर भारी है, याद रख लेना ये बात। ये याद रख लेना बात। इतकंच नाही तर बहुसंख्याकांच्या वक्तव्यांना तितक्याच तिखट शब्दांमध्ये उत्तर देण्याची क्षमता आता अल्पसंख्यांनी कमावलेली आहे असा दावा करताना वारिस पठाण यांनी मागे पुढे पाहिलं नाही। आपली जबान सुद्धा आता तितकीच तिखट झाली आहे असंही वारिस पठाण यांना कदाचित यातून सुचवायचं असेल। कि आतिशबाजी का मुकाबला ये नहीं कर सकते, याद रखना मेरी इस बात को। ईंट का जवाब पत्थर से देना सीख लिया है अब हमने, मगर इकट्ठा होकर चलना पड़ेगा। आजादी लेनी पड़ेगी और जो चीज मांगने से नहीं मिलती उसको छीन के लेना पड़ेगा, ये भी याद रखना। अब वक्त आ गया है। मुसलमानांना या सभेद्वारे संबोधित करत असताना प्रसंगी स्वातंत्र्य मिळालं नाही तर ते हिसकावून घ्यावं लागेल असा सल्लाही वारिस पठाण यांनी दिला। आणि हे सगळं ज्या सीएए आणि एनआरसी विरोधी सभेमध्ये सुरू होतं त्या सभेच्या अनुषंगानं भारतात मुसलमानांच्या असुरक्षिततेचा मुद्दाही त्यांनी मांडला आणि तोच अत्यंत गंभीर आक्षेप समोर येतो आहे। हमारी माँ बहनों की इज्जत लूटी गई, बच्चों को मारा गया और जिन्होंने मारा था वो किस शाखा से आते थे? जामिया में और शाहीन बाग में जो पिस्तौल लेकर चला गया वो किसकी बात सुनकर चला गया था और किसकी शाखा से आया था? जरा जवाब दे दो मुझको। या सर्व वक्तव्यांवर आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी विविध मान्यवर आहेत, त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो। आपल्या सोबत आता आहेत माझ्या सोबत स्टुडिओत प्रकाश वाड, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत। आपल्या सोबत पुण्याहून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्याम देशपांडे जोडले गेलेले आहेत। तसंच थोड्याच वेळात आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश तपासे आणि आपल्या सोबत असतील अंजुम इनामदार, तसंच एमआयएमचे प्रवक्ता सुद्धा प्रभाकर पारधे। चर्चेची सुरुवात मी विश्व हिंदू परिषदेच्या प्रतिनिधींपासून करतोय। प्रकाश वाड, जी वक्तव्य आता आपण ऐकलीत, तुमच्या लेखी अशा प्रकारच्या आव्हानांची हिंदू समाजाला भीती वाटायला हवी की या आव्हानांकडे दुर्लक्ष करायला हवं?
मुळात असं आहे की असल्या प्रकारच्या वक्तव्यांना हिंदू समाज घाबरत नाही आणि याची मुळातच भीती वाटण्याची काही आवश्यकता नाही। परंतु निश्चितपणे अशा प्रकारची जिहादी मानसिकता बाळगणाऱ्या लोकांवर ताबडतोब असल्या प्रकारच्या वक्तव्यांबद्दल ही फौजदारी कारवाई झालीच पाहिजे अशी आमची विश्व हिंदू परिषदेची मागणी आहे। अगदी आपण या चर्चेमध्ये पुढची मुद्द्यांची चर्चा स्पर्श करण्यापूर्वी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई आपल्या सोबत फोनवर जोडले गेलेत, त्यांचं चर्चेमध्ये स्वागत करूया। हुसेनजी, आपण आपली प्रतिक्रिया द्या। आत्ताच्या घडीला मुसलमानांना अशा प्रकारच्या चिथावणीची भाषा का ऐकवली जाते आहे? हुसेन दलवाई, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलाय? कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे हुसेन दलवाईंशी आपला संपर्क होत नाहीये, पण प्रकाशजी, आपण याच्यावर प्रकाश टाका। अशी भाषा मुसलमानांना का ऐकवली जाते? मुळात असं आहे की ही निव्वळ लोकप्रियता मिळवण्यामागचा हा हेतू दिसतोय। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सीएच्या संदर्भात लोकांना मिसगाईड करून, त्यांची दिशाभूल करून, त्यांना चुकीच्या पद्धतीने अशा प्रकारच्या चिथावणीखोर भाषणातून प्रवृत्त केलं जात आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यांवरती त्वरित कारवाई करून सरकारने योग्य ती पावलं उचलली पाहिजेत अशी आमची मागणी आहे। ठीक आहे, या निमित्ताने मग पुढचा प्रश्न आता श्याम देशपांडे यांच्याकडे। श्याम देशपांडे, आपण शिवसेनेचे प्रतिनिधी तर आहातच, पण त्याही बरोबर यापूर्वी सुद्धा तुमची ओळख ही हिंदुत्ववादी कार्यकर्ता अशीच राहिली आहे। आता तुम्हाला सत्तेत गेल्यावर जेव्हा अशा प्रकारची वक्तव्य समोर येतात तेव्हा काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटते? नाही प्रसादजी, मला माफ करा, पण ह्याचा आणि सत्तेचा काही संबंध नाही। सत्ता, राजकारण, पक्ष, धर्म याहीपेक्षा जेव्हा देशाच्या एकतेबद्दल किंवा एकात्मतेबद्दल कुणी बोलतं ते वक्तव्य हे निषेधार्ह आहे। माझ्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आता विश्व हिंदू परिषदेचे माझे बंधू, या सगळ्यांनी हा प्रकार गैर असून निषेधार्ह आहे असंच मानलेलं आहे। त्यामुळे सत्तेचा आणि अशा वक्तव्यांचा काही संबंध नाही। शिवसेनेची भूमिका पहिलं राष्ट्र आणि मग पक्ष अशीच आहे। त्यामुळे राष्ट्राच्या विरोधामध्ये जो कोणी वक्तव्य करेल ते निषेधार्ह आहे आणि त्याचा मुकाबला हिंदू समाज करण्यासाठी सक्षम आहे। याच्यामध्ये खरं तर वारिस पठाणांनी 1947 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर 1952 साली जेव्हा देशाची घटना लिहिली गेली त्यावेळेला देशाच्या घटनेमध्ये सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आहे आणि तीच भूमिका आतापर्यंत निभावली जाते। त्यांना स्वतःला आजही असं वाटतंय की आपण अजूनही निजाम स्टेट किंवा हैदराबाद स्टेटमध्ये आहोत। त्यातून त्यांनी बाहेर येऊन आपण स्वतंत्र देशाचे भारतीय नागरिक आहोत याची जाणीव ठेवण्याची गरज आहे आणि आपल्या समाजाला किंवा अल्पसंख्याकांना सातत्याने असुरक्षित आहोत असं सांगून भेकवण्याची गरज नाही। भारताचा मुसलमान। श्याम देशपांडे, एक मिनिट मी आपल्याला थांबवतो। हुसेन दलवाई परत एकदा फोनवरून जोडले गेले आहेत। हुसेन भाई, माझा आवाज येतोय का आपल्याला? कदाचित हुसेन भाई यांना माझा आवाज पोहोचत नसावा। प्रकाश वाड, आपल्याला काही मुद्दा मांडायचा होता, आपण आपली भूमिका मांडा। मुळात आता शिवसेनेचे श्री श्याम देशपांडे यांची भूमिका ऐकल्यानंतर मला एक जरूर सांगावं असं वाटतं की आज शिवसेना ही सरकारमध्ये आहे आणि केवळ ही राष्ट्रविरोधी भूमिका आहे, आम्ही त्याचा निषेध करतोय एवढं म्हणून उपयोगाचं नाही। तर आतापर्यंत सीएच्या संदर्भात असो किंवा एनआरपीच्या संदर्भात असो जी बोटचेपी भूमिका त्यांनी घेतली आहे त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करण्याचं धाडस हे लोक करतायत। ताबडतोब माझा त्यांना सांगणं आहे की तुम्ही ह्याच्याबद्दल कारवाई करा की जेणेकरून भविष्यामध्ये अशी दुफळी निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही। श्याम देशपांडे, आपण काय मागणी होतीये ती ऐकली असेल असं मला वाटतं। आता कारवाईची अपेक्षा होतीये, तुम्ही सत्तेत आहात तेव्हा शिवसेनेने थेट कारवाई करावी अशी मागणी आहे। नाही, मी तुम्हाला तेच सांगू इच्छितो प्रसादजी, प्रकाशजींना मला तेच सांगायचं आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये सत्तेचा विषय आणू नका। तसं जर म्हणायला गेलात तर हे घडलंय कर्नाटकात। कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काय केलं आतापर्यंत? देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आहेत, त्यामध्ये महाराष्ट्राच्या सत्तेचा विषय कुठे आला? आपण वड्याचं तेल वांग्यावर काढण्याची गरज नाहीये। इथं सत्तामध्ये न आणता देशाच्या एकतेबद्दल, एकात्मतेबद्दल जर कोणी बोलत असेल तर संपूर्ण देश त्याच्या विरोधामध्ये उभा राहील, याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाहीये। अगदी आपण ठामपणे ही भूमिका आता घेताना दिसता आहात की देशाच्या एकतेला
जर सुरुंग लागायचा प्रयत्न झाला तर त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे. आपल्या सोबत विविध मान्यवर आता स्पष्टपणे जोडले गेले आहेत, ते आपण ऐकतोय. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके आपल्या सोबत आहेत. गणेशजींना मला विचारायचा आहे हा प्रश्न. शिवसेनेच्या कडून थेट प्रश्न उपस्थित झालाय. घटना कर्नाटकात घडली, कर्नाटकात भाजपाचं सरकार आहे, त्यांनी वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर काय कारवाई केली? त्या वारिस पठाणावरती कारवाई करायची तिथलं आमचं ते कर्नाटक सरकार करेल. पण वारिस पठाण हे मुळात मुंबईतले आहेत आणि ते महाराष्ट्रातले नागरिक आहेत. या सरकारनं सुद्धा अशा पद्धतीचं हात वर करून चालणार नाही. आमच्या इथल्या एका माणसानं अशा पद्धतीचं देशविरोधी आणि अत्यंत जातीवाचक अशा स्वरूपाचे शब्द वापरून लोकांच्या मनामध्ये तेढ निर्माण करून देशामध्ये एक अशांतता कशा पद्धतीची निर्माण होईल अशा स्वरूपाचं गंभीर अशा स्वरूपाचं त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे. आणि म्हणून या सरकारची सुद्धा जबाबदारी आहे की वारिस पठाण यांच्यावरती कार्यवाही करण्याची. आम्ही या गोष्टीसाठी वारिस पठाणवरती कार्यवाही करावं याची सरकारला विनंती करणार आहोत. आम्ही सरकारला विनंती करू. सरकारनं या पद्धतीचं ज्या पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत प्रक्षोभक अशा स्वरूपाचं वक्तव्य आहे आणि इतर धर्माच्या भावना दुखावणाऱ्या अशा स्वरूपाचं म्हणजे वक्तव्य आहे. ठीक आहे गणेश हाके, आपण असं म्हणताय की हे वक्तव्य अत्यंत भावना दुखावणार आहे, चिथावणीखोर आहे. प्रभाकर पारधे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. MIMचे ते प्रवक्ता आहेत. प्रभाकर पारधे, बहुसंख्याकांवर प्रसंगी अल्पसंख्याक भारी पडतील अशा प्रकारच्या वक्तव्याची तुमच्या नेत्यांना गरज आहे? CAA आणि NRCच्या विरोधात बोलताना ही भाषा का येते तोंडात? त्याचं असं आहे की हे जे वक्तव्य इथं लोक बसले त्यांचं म्हणजे अत्यंत प्रक्षोभक आहे, अत्यंत भडकाऊ आहे. त्यांनी तर असं काही म्हटलं नाही ना की यांना समोर उभ्या करा गोळ्या मारा म्हणून. त्यांनी असं म्हटलंय का की 100 कोटी समोर उभे राहा, इथून 15 कोटी उभे हातात बंदूक घेऊन राहतील मारतील एकमेकाला, असं नाही येते. त्यांचं ही लोकशाही आहे, ही काही हुकुमशाही नाहीये. आणि ज्या लोकांनी आता इथं गोळी मारायची भाषा केली दिल्लीमध्ये, युपीचे CM गोळी मारा म्हणतात ते. एक मिनिट प्रभाकर पाध्ये, आता भूतकाळात जाऊ नका. ताजी घटना आता वारिस पठाण यांच्या वक्तव्याची चालली आहे. त्याच्यावर आमचं मत असं आहे की या लोकशाहीमध्ये 100 कोटी जर लोक समोर असतील तर ते वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत ना. इकडे 15 कोटी एका ठिकाणी आले तर ताकद मध्ये द्यायची असं ते म्हणजे भारी भरेंगे म्हणलं तर त्या भारी भरणं म्हणजे काय झालं? बर, तुमचं हे समर्थन आहे की तुमचं हे समर्थन आहे की 100 कोटीवर 15 कोटी भारी पडतील म्हणजे ते थोडक्यात लोकसंख्येच्या प्रक्रियेच्या म्हणजे लोकतांत्रिक प्रक्रियेच्या अंतर्गत ते वक्तव्य आहे. हे कसं काय होऊ शकतं मला जरा सांगा बरं. ऐका माझं ऐका, 100 कोटीवर 15 कोटी भारी पडतील म्हणजे कसे? लोकशाहीमध्ये एक संख्या भारी येते ना. 100 कोटी लोक असले तर काही एक पक्ष आहे का आपल्या देशात? अनेक पक्ष आहेत. ते 100 कोटी वेगवेगळ्या पक्षामध्ये. पण तुम्हाला असं सुचवायचंय का की हे सगळे 15 कोटी वारिस पठाण यांच्या भूमिकेनुसारच भविष्यात मतदान करणार आहेत? नाही बिलकुल तसं. मग सुचवायचं काय आहे तुम्हाला? आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत साहेब. बरं, आमचा नेता बॅरिस्टर आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून सगळं बोलत असतो. अहो, कायद्याच्या चौकटीत राहून आपले नेते जर बोलत असतील तर इतर वक्तव्य पण आपण ऐकली आहेत का त्यांची? प्रभाकर पारधे, इतर वक्तव्यांमध्ये ते म्हणतात स्वातंत्र्य मिळत नसेल तर ते हिसकावून घ्यायला पाहिजे. कुठलं स्वातंत्र्य मिळत नाहीये जे हिसकावून घ्यायला निघालात तुम्ही? ही कुठं बेकायदेशीर भाषा आहे? काय बेकायदेशीर भाषा थोडी ही बेकायदेशीर भाषा नाहीये तर मला कृपया खुलासा करा. कुठलं स्वातंत्र्य तुम्हाला हवंय जे मिळत नाहीये आणि हिसकावून घ्यायला निघालात? लोकशाहीमध्ये मताच्या रूपानं हिसकावणच म्हणतात त्याला. खुर्ची हिसकावणच म्हणतात त्याला. लोकशाहीमध्ये जेव्हा मत एका बाजूला 100 कोटी लोकांना गोळ्या घालण्यासाठी जो शब्द वापरायला पाहिजे तशा स्वरूपाचा हा शब्द वापरलाय त्यांनी. 15 कोटी लोक 100 कोटी लोकांना म्हणजे भारी आहेत. हे वक्तव्य जे आहे त्यांचं 100 कोटी लोकांना गोळ्या घालू मारू यांना लोकांना अशा पद्धतीचं त्याचं ते वारिस पठाणचं वक्तव्य आहे. मला असं वाटतं की ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे. कृपा करून बिलकुल नाही. तुम्ही त्याचा विपर्यास करू नका. तुम्ही त्याचा एक करू नका. लोकशाहीमध्ये लोकांना एकत्र येणे भारी पडणे म्हणजे काय नसून त्यांनी ईट का जवाब पत्थर से देंगे म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दलही त्यांनी खुलासा केला पाहिजे. ईट का जवाब पत्थर से या वक्तव्यावर तर येतोच आहोत. तत्पूर्वी प्रभाकर पारधे यांनी आतापर्यंत झालेल्या दोन्ही विधानांचं समर्थन केलं. आता
तुम्ही ज्या लोकशाहीचा आधार घेत आपल्या नेत्यांच्या वक्तव्याचा बचाव करताय प्रभाकर पारधे, मला कृपया सांगा, ईट का जवाब पत्थर से देना अब हमने सीख लिया है, लोकशाहीमध्ये विटेचं उत्तर दगडानं देण्याची भाषा कुठनं येते, ती कशी समर्थनीय असते? ईटचा जवाब पत्थर से देणं म्हणजे लोक समोरून जे काही लोक बोलतील त्याचं काय सहन करत असतं असं थोडी असतं दादा. लोकशाहीमध्ये तुम्ही काय तुम्हाला जे प्रत्युत्तर द्यायचं तर शब्दाने देता येते. ईटका जवाब पत्थर से देणं म्हणजे काय प्रत्यक्ष विटा मारणे थोडी आहे, प्रत्यक्ष दगड मारणे थोडी आहे. दगड मारायला थोडी शिकवतो आम्ही, आणि लोकशाहीला मानणारे लोक आहेत. बाबासाहेबांच्या कायद्याला मानणारे माणसं आम्ही आहोत. आमचा नेता बॅरिस्टर आहे, आम्ही संविधानाच्या चौकटीच्या बाहेर कुठलंच बोलत नाही. इतका ठीक आहे प्रभाकर पारधे, वारंवार आपण अशा पद्धतीने लोकशाहीच्या अंतर्गतच आपल्या नेत्यांची वक्तव्य आहेत असं सांगता आहात. मला पहिला यावरचा प्रश्न आत्ताच्या घडीला घ्यायचा आहे, तो आपल्या सोबत असलेल्या प्रकाश वाड यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतो आणि त्यानंतर महेश तपासे यांच्याकडे जाणार आहोत. प्रकाश वाड. मुळात असं आहे, इतकी वर्ष आज पाकिस्तानामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडत नाही ज्या भारतामध्ये घडण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला जातोय. आज मुसलमान इथे अतिशय सुरक्षित आहेत. केवळ हे सीएएचं निमित्त करून अशा प्रकारचा गैरसमज पसरवण्याचा, त्या समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे स्वतःला तथाकथित नेतृत्व करणारे जे लोक आहेत ते समजतायत की अशा प्रकारचा आपण गैरसमज लोकांमध्ये पसरवून आपण त्यांचं नेतृत्व करू शकतो. मुळात असा आहे, सीएएच्या कायद्यासंदर्भात त्यांनी योग्य ती माहिती घेतली पाहिजे. हा कुठलाही नागरिकता देण्याचा कायदा आहे, हा कोणाची नागरिकता खेचून घेण्याचा कायदा नसून. नाही, आपण आता सीए वरची चर्चा नाही करत आहोत प्रकाशजी, पण त्यांनी ज्या पद्धतीनं लोकशाहीच्या रचनेमध्ये या वक्तव्यांचं समर्थन केलं ते तुम्हाला पटतंय का सांगा? बिलकुल नाही. अशा प्रकारच्या वक्तव्यातून किंबहुना दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून अशा प्रकारच्या वक्तव्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. ठीक आहे, महेश तपासे आपल्या सोबत आहेत. महेश तपासे, आपली प्रतिक्रिया पक्षाचा प्रतिनिधी या नात्यानं काय आहे? पठाणांनी जे केलेलं वक्तव्य आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि मला वाटतं घटनाबाह्य आहे. ज्या भाजपाच्या बोलीला आम्ही विरोध करतो तशाच पद्धतीची बोली आज वारिस पठाणांनी बोलून दाखवलेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही समुदायामध्ये, कुठल्या धार्मिक समुदायामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी करते त्याच पद्धतीने एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केलेलं आहे. तुम्ही सीएला विरोध करत आहात, एनआरसीला विरोध करा, परंतु ही वाक्य जे तुम्ही वापरले 15 कोटी 100 कोटींवर भारी पडतील, हे अजिबात योग्य नाही. किंबहुना ह्याच्यावर जर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली तर सरकारने तो जरूर करावा. पारधे, तुम्ही मगाशी जे बोलता ते आम्ही नीट तुम्ही सांगितलेली गोष्टी ऐकली, परंतु ही घटनेच्या चौकटीच्या बाहेरची गोष्ट आहे. असं कसं तुम्ही बोलू शकता? 15 कोटी 100 कोटीवर भारी पडतील, बाकीचे काय बांगड्या भरलेत का असं तुम्हाला म्हणायचं? हा विषय नाही. विषय काय आहे की 15 कोटी तुमचे कोणाचे नाही, आणि जे 100 कोटी लोकांनी पण सीए आणि एनआरसीचं समर्थन केलेलं आहे त्याच्यामध्ये देखील सेक्युलर विचाराची लोक आहेत. त्याच्यामुळे जो अल्पसंख्याक समाज आहे त्याला भडकाऊ भाषण करून त्याला वास्तविकता विरोध कसल्या गोष्टीचा आहे, सीएचा विरोध आहे की एनआरसीचा विरोध आहे, पहिले समजून घ्या. बरोबर. वाढ जे बोलले महेश तपासे, आपली भूमिका पोहोचली, त्याच्यावर प्रभाकर पारधेंना उत्तरही मागावं लागणार आहे. प्रभाकर पारधे, ज्यांच्याकडे गृह विभाग आहे त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की प्रसंगी गुन्हा दाखल करायची वेळ आली तर गुन्हा दाखल करा. प्रभाकर पारधे, तुमचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसला लोकशाही विरोधी वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेसला ते लोकशाही विरोधी वाटतं. आमचं आपल्या वाटत आहे लोकशाही विरोधी. पीएम मोदी जेव्हा गोळी मारायची भाषा करतात ते लोकशाही विरोधी नाही. पीएम मोदींकडून कधी झाली गोळी मारायची भाषा? प्रभाकर पारधे, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गोळी मारायची भाषा कधी झाली? उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी एक मिनिट महेश तपासे थांबा. महेश तपासे कृपया थांबा. काय होत आहे, आवाज कोणाचा स्पष्ट येत नाहीये. मला प्रभाकर पारधेंना आधी हा प्रश्न विचारू द्या. ते असं म्हणतायत की पंतप्रधान मोदींकडून गोळीबाराची घोषणा झाली, त्यांनी कृपया त्याचा खुलासा करावा. असं वक्तव्य पंतप्रधानांनी कधी केलं? आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गोळी मारायची भाषा करतात, या दाव्याच्या आधारे तुम्ही ईट का जवाब पत्थर से 15 कोटी 100 कोटीवर भारी ही विधानं करणार आणि ती खपून मिळणार आहात का? नाही बोलले
तुमचे मंत्री बोलले दिल्लीत, केंद्रीय मंत्री दिल्लीत बोलत आहे, गोळी मारो सालो को गोळ्या मारल्या जाते. पण त्याला लोकांनी उत्तर दिलं ना, मतपेटीतून त्यांना उत्तर मिळालं. त्यांना मतपेटीतून उत्तर मिळालं. त्यांचे फक्त 8 आमदार निवडून आलेले आहेत दिल्लीमध्ये. ज्यांना दिल्लीची सत्ता हवी होती त्यांना 8 आमदारांवर समाधान मानावं लागलं. बरोबर आहे. मग तुम्ही आता तुमच्या प्रकारच्या वक्तव्यांना लोकशाहीतल्या कवचकुंडलांचा आधार का देताय? प्रभाकर पारधे, तुमची वक्तव्य चुकली आहेत हे मान्य करा. नाही, मला मी त्यांचं समर्थन यासाठी करत आहे की ती बोली भाषा आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्यक्ष आता समोरून 100 कोटी दगड घ्यायचे, त्यांनी विटा मारायच्या आणि आम्ही दगड मारायचे, असं नाही. प्रभाकर पारधे, माफ करा पण तुम्ही बोली भाषा म्हणून याचं समर्थन करताय हे जास्त खेदजनक आहे. एक मिनिट थांबा. श्याम देशपांडे, महाराष्ट्राला शिवसेनेची भाषा माहिती आहे. मी तुम्हाला स्पष्ट विचारतो, बोली भाषा म्हणून वारिस पठाण यांच्या वक्तव्यांचं समर्थन होऊ शकतं? यांच्या वक्तव्याचं समर्थन मुळीच होऊ शकत नाही. आणि आता पारधे म्हणाले की आमचे नेते बॅरिस्टर आहेत, तर त्यांचे सख्खे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी म्हणतात की 20 मिनिटं पोलिसांनी आम्हाला मोकळी द्यावीत, आम्ही काय करायचं ते करतो. अशी दादागिरीची भाषा करायला हे काही निजाम स्टेट किंवा हैदराबाद स्टेट नाहीये. हे स्वतंत्र भारतीय राष्ट्र आहे आणि याला स्वतःचे कायदे कानून आहेत, घटना आहे. घटनेचा आदर करायला शिका. ज्या डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्ही घेता, त्यांची घटना मी मानतो म्हणता, त्या घटनेच्या विरोधामध्ये काम करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिलेला नाहीये. आता प्रकाश तपासे म्हणाले तसं ज्या ठिकाणी यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची गरज असेल त्या ठिकाणी 100% सरकार याच्यावर गुन्हे नोंदवण्यासाठी प्रयत्न करेल. तुम्ही निजाम स्टेट मध्ये नाही अशी आठवण शिवसेना करून देते प्रभाकर पारधे आपल्याला? बोला, तुमचा आवाज येते, बोला. काय म्हणता? प्रभाकर पारधे, आपल्याला शिवसेना आठवण करून देते की तुम्ही भारतात आहात, निजाम स्टेट मध्ये नाही. अहो ना, भारतातलीच भाषा बोलतो साहेब. आम्ही भारताच्या बाहेर कुठं बोलत आहोत? अहो या देशामध्ये एका बहुमताच्या आधारावर जर एखाद्या समाजाला डॉमिनेट करत असेल, त्यांच्यावर अन्य अत्याचार होणार असेल तर त्यांनी किती दिवस शांत राहायचं आहे? आता मुद्दा आला तुमच्याकडून. तुमचं म्हणणं असं आहे की संख्येच्या आधारावर बहुसंख्याक अल्पसंख्याकांवर अत्याचार करता आहेत असं तुम्हाला म्हणायचंय? आम्ही सुद्धा बहुमताला उत्तर बहुमतानेच देऊ. बहुमताला उत्तर बहुमताने द्या, हीच लोकशाही आहे. पण आता तुम्ही बोलताना असं म्हणालात की बहुसंख्य संख्येच्या आधारे अल्पसंख्याकांवर अन्याय करतायत. बहुमताने देऊ, लोकशाहीच्या मार्गाने देऊ. बरोबर आहे प्रभाकर पाध्ये, बरोबर आहे. पण त्याचबरोबर एक प्रभाकरजी, आपलं आणखीन एक महत्वाचं वक्तव्य आलं आता. गणेश हाके, तुम्ही सांगा, महाराष्ट्रात बहुसंख्य अल्पसंख्याकांवर संख्येच्या आधारावर म्हणजे बळजबरी करतायत का, अत्याचार करतायत का? हॅलो गणेश हाके, बोला, आपल्याला प्रश्न विचारला मी. नाही, काय आहे की ज्या पद्धतीनं ते प्रसाद जे तुमचे पारधी प्रभाकर पारधे जे बोलत आहे, मला सांगतो की कुठल्याही पद्धतीचा काही म्हणजे त्याला काही संदर्भ आधार, काही त्याला घटनेचा आधार किंवा कुठल्या एखाद्या बाकीच्या वाच्यतेचा आधार, काहीतरी म्हणाय की ते गोळी मारा म्हटले म्हणून आम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य त्याचं समर्थन करतात. मला सांगतो, अहो मला सांगा, खरं म्हणजे हे भयानक, इतकं भयंकर अशा स्वरूपाचं विधान या जे वारिस पठाणने केलेलं आहे की त्यांनी ओपनली चॅलेंज दिलं या देशातल्या 100 कोटी जनतेला. आणि त्यांनी आव्हान दिलंय की आम्ही 15 कोटी ही लोक जे आहोत, हे 15 कोटी लोक ही 100 कोटी लोकांना भारी तोडतो, म्हणजे आम्ही तुम्हाला मारू शकतो, अशा पद्धतीची धमकी या वारिस पठाणने या देशातल्या वारंवार लोकांना सगळ्यांना दिलेली आहे. भारी पडण्यावरचे आक्षेप काही संपत नाहीयेत. प्रभाकर पारधे, भारी पडणं म्हणजे काय? तुम्ही वारंवार असं म्हणता आहात की तुम्ही लोकशाहीच्या प्रक्रियेअंतर्गत भारी पडू इच्छिता. मला गणित सांगाल का? प्रभाकरजी ऐका, मला गणित समजावून द्या. 100 कोटी मतदार यांच्यावर 15 कोटी मतदार कसे भारी पडतील? गणित सांगा. चला, तुम्ही वारंवार ज्या लोकशाहीचा आधार घेताय ना, मला त्या लोकशाहीमधून समजून द्या. या देशामध्ये अनेक पक्ष आहेत. हे सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत ना. 100 कोटी जरी असले तरी वेगवेगळ्या एका पक्षात आहेत का? इथं काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तुरुंबले बीएसपी आहे, अनेक पक्ष आहेत. या देशातली ही जी संख्या जी आहे, या 100 कोटी लोकांच्या दर्जात आम्ही जाऊ 15 कोटी लोक, आम्ही त्यांची विनंती करू की देशात चाललंय काय? आपण मग आता 15 कोटी कुठे एकजूट आहेत? 15 कोटी सुद्धा सर्व पक्षांमध्ये विभागलेले आहेत. प्रभाकर पारधे, 15 कोटी सुद्धा विभागले आहेत ना सर्व पक्षात.
तुमचा हेतू काय आहे याच्यावर खरी चर्चा होण्याची गरज आहे. अशा प्रकारची वक्तव्य तुमच्या नेत्यांकडून का होत आहेत त्याची चर्चा करणार आहोत आपण. लक्षवेधीमध्ये एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेतोय, लवकरच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागात आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या संदर्भात. आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत. मी प्रभाकर पारधे MIMचे प्रवक्ता आहेत, त्यांच्याकडे सर्वप्रथम जातो आणि त्यांना प्रश्न विचारतो की मुसलमान नेत्यांना आपल्या समाजातल्या बहुसंख्य मतांची बेगमी स्वतःकडे करण्याच्या साठीचा हा अट्टाहास आहे का? बिलकुल. प्रभाकर पारधे, आपला आवाज जातोय येतोय, आपला आवाज जातोय येतोय. एक मिनिट, थोडं रेंज कमी आहे. बर, ठीक आहे. आपण एका जागी थांबून बोललात तर अधिक बरं होईल. एक मिनिट, थोडं गार्डन थोडं बाहेर येतील एका निवांत ठिकाणी. ठीक आहे. तोपर्यंत आपण आपल्या सोबत प्रकाश वाड आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊ. प्रकाश वाड, हे ध्रुवीकरणाच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल आहे का, आणि त्यात सुद्धा अल्पसंख्याक ध्रुवीकरणासाठी? निश्चितच मला असं वाटतंय की आज भारतामध्ये पूर्णपणे मुसलमान हे सुरक्षित आहेत. आज कुठल्या तरी निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून निव्वळ लोकप्रियता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या प्रकारची वक्तव्य केली जात आहेत. एक गठ्ठा मतं मिळावीत म्हणून ह्या दृष्टीने प्रयत्न केला जातोय. आज त्यांनी म्हणताना थेट 15 कोटी आणि 100 कोटी हे हिंदू आणि मुसलमानांच्या संदर्भात म्हटलेलं आहे. मगाशी पारदेजी म्हणाले की अशा प्रकारची भूमिका राजकीय भूमिका आहे. ही राजकीय भूमिका नसून ही चक्क धार्मिक तेढ निर्माण करणारी भूमिका आहे. ह्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे. तुम्ही म्हणताय ही धार्मिक तेढ निर्माण करणारी भूमिका आहे. प्रभाकर पारधे थोड्या वेळात असतीलच आपल्यासोबत अधिक चांगल्या नेटवर्कसह. मला महेश तपासे यांना प्रश्न विचारायचा आहे. महेश तपासे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महेशजी, मला सांगा, बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गुलबर्ग्यातून आवाज दिला गेला आहे का? महेश तपासे, माझा आवाज येतोय आपल्याला? काही तांत्रिक कारणामुळे त्यांनाही आवाज जात नाहीये. ठीक आहे. गणेश हाके, माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचला असावा कदाचित. भारतात नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित एकापाठोपाठ एक फोन ड्रॉप होत आहेत. प्रभाकर पारधे, तुम्हाला तरी आवाज पोहोचतोय का? पोहोचतोय, बोला. बर, तुमच्या नेत्यांची भूमिका ही धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे आणि ती ध्रुवीकरणाच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल आहे असा निष्कर्ष निघाला तर? बिलकुलच नाही. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा कुठलाही आमचा उद्देश नाही. धर्माचं नाव घेऊन सुद्धा ते काही तसं काही बोलले नाही. 15 कोटी लोक ते एकत्र येणं म्हणजे 15 कोटी काय, मुस्लिमांची संख्या काय 15 कोटी आहेत का देशात? त्याच्यापेक्षा जास्त आहे ना. हॅलो, बरोबर आहे, आपण बोलत राहा, मी ऐकतोय आपलं म्हणणं. कसं आहे की धार्मिक आधारावर आम्ही कधीच बोलत नाही. धर्माचं नाव घेऊन आम्हाला काही मत किंवा मतदान करा किंवा धर्माचं नाव घेऊन आम्ही कधीच मागत नाही. आमच्या नेत्यांनी कधी धर्माच्या नावावर मतं सुद्धा मागितले नाही. जसं भारतीय जनता पार्टी हिंदुत्व 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 किंवा शिवसेना सारखा पक्ष हिंदुत्व, आता काल परवा मनसे मैदान. आपण प्रभाकरजी असं जबाबदारीनं सांगता, आपण अत्यंत जबाबदारीनं सांगता आहात की MIM कधीही धर्माच्या आधारावर मतं मागितली नाहीत? बिलकुल नाही. धर्माच्या आधारावर आम्ही कधीच मत मागत नाही. उलट मीडियानं आमच्या पक्षाला एका धर्माचा पक्ष म्हणून अनेक वेळा संबोधण्याचं काम केलं. मुसलमानाचा पक्ष, मुसलमानाचा पक्ष. अहो, तुमच्या नावातच लिहिले ना, तरी तुम्ही म्हणता की आम्ही धर्माच्या नावावर मतं मागत नाही आणि आम्ही मुसलमानांचा पक्ष नाही म्हणून? तुम्ही खूप खूप चांगला प्रश्न विचारला आणि मी अनेक वेळा माझी खूप इच्छा होती की मला मी माझ्या पक्षाच्या नावाचा अर्थ सांगितला पाहिजे. प्लीज करून जरा ऐका, मी पूर्ण एकाकी एक शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगतो. माझ्या पक्षाचं नाव आहे ऑल इंडिया मजलिस इत्तेहाद मुस्लिमीन. ऑल इंडिया हा इंग्रजी शब्द आहे. ठीक आहे. ऑल इंडिया म्हणजे अखिल भारतीय, बरं का. ऑल इंडिया मजलिस हा उर्दू शब्द आहे. मजलिस यानी की परिषद, समाज, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द इत्तेहाद. इत्तेहाद या शब्दाचा अर्थ होतो एकत्र येणे, संघटित करणे, एकत्र आणणे. त्याच्या पुढे शब्द शेवटचा जो उल मुस्लिमीन, त्याला लोक धर्म म्हणतात. धर्म मुसलमान नाही, धर्म इस्लाम आहे. आणि या उल मुस्लिमीन शब्दाचा अर्थ आहे, मुस्लिमीन म्हणजे नेक इन्सान, इमानदार माणूस, नेक माणूस, इमानदार माणूस, जो कुठल्याही प्रकारचं म्हणजे वाईट काम करत नाही, तो पंचशीलाचं पालन करत असेल, बुद्ध धर्माचा असेल, जैन धर्माचा असेल, 10 किंवा 50 पालन, असा जो चांगला माणूस असतो. थोडक्यात काय तर
सच्चरित्र लोकांच्या संघटनेसाठी प्रयत्न करणारी अखिल भारतीय परिषद, बरोबर आहे? शब्दामुळे लोकांना एक तर त्या शब्दाचा अर्थ माहित नाही. लोक मुस्लिम म्हणजे मुसलमान समजतात. मुसलमान या शब्दाचा अर्थ नेक इन्सान, नेक इमानदार आहे. आणि इस्लाम धर्म आहे त्यांचा, मुसलमान तो धर्म नाही. आणि म्हणून या देशातल्या जे सगळ्यात चांगले चांगले माणसं आहेत, पण ते ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र जसं आपल्या 4 वर्णामधल्या त्या 6743. ठीक आहे. प्रभाकर पारधे एक मिनिट. आपला हा दावा प्रकाश वाड यांना किती पटतोय ते ऐकूया. प्रकाश वाड काहीतरी बोलतायत आपल्याविषयी, ऐकून घ्या. प्रकाशजी आपण बोला. मुळात 1947 साली झालेली देशाची फाळणी ही धर्माच्या आधारावर झालेली आहे आणि त्याच वेळेस हे अशा प्रकारचं लांगुल चालन झाल्यामुळे ही फाळणी झाली. आजही त्याच पद्धतीने पुन्हा एकदा देशाचे तुकडे करण्याचा हा प्रयत्न ह्या माध्यमातून केला जातोय. ह्या विश्व हिंदू परिषदेचा थेट आरोप आहे ह्यांच्यावरती. प्रभाकर पारधे उत्तर द्या याचं लगेच. यांची माहिती जरा चुकीची आहे. देशाची जी फाळणी झाली ती धर्माच्या आधारावर झालेली नाही. देशाची फाळणी होत असताना मतदान घेण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी ज्या मतदानावर झालेली फाळणी आहे, मतदान झाल्याच्या ठिकाणी धर्माच्या आधारावर थोडी फाळणी झाली. ठीक आहे. फाळणीचा एक संदर्भ आपल्या समोर आला आणि त्याच्यावर तुमच्या आणि त्याचबरोबर प्रकाश वाड यांच्या मतांना आपण समोर ठेवलं. महेश तपासे यांच्याकडे जातोय. महेश तपासे, मगाशी मी एक महत्वाचा प्रश्न या चर्चेत उपस्थित केला होता, आपल्यापर्यंत तो पोहोचला नाही. आता पुन्हा विचारतो. बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गुलबर्ग्यातून आवाज दिला गेला आहे का? असं आहे की राजकारण मध्यनजर ठेवून काही राजकीय पक्ष हे धर्माचं जेव्हा राजकारण करतात त्याच्यामध्ये जसा आमचा आरोप भारतीय जनता पार्टीवर आहे तशाच प्रकारचा आमचा आरोप हा MIM वर सुद्धा आहे. तुम्ही वास्तविक भारतीय राज्यघटना डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही तुमचं वक्तव्य, भाषण किंवा पक्षाची भूमिका मांडली तर तुमच्या श्रीमुखातून हा नेहमी सेक्युलर हा शब्द आला पाहिजे. वास्तविक जेव्हा तुम्ही अशा 15 कोटी आणि 100 कोटीची भाषा बोलतात याचा अर्थ धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा स्पष्ट प्रयत्न MIM चे नेते वारिस पठाण करत आहेत आणि त्या गोष्टीचा अजिबात मान्यता महाराष्ट्राची ही जनता देणार नाही. महेश तपासे, दुसरा मुद्दा मग याच जोडीनं असा येतो की या प्रकारच्या धार्मिक ध्रुवीकरणाचा खरा लाभ कोणाला? MIM न जर समजा धार्मिक ध्रुवीकरण करायला सुरुवात केली तर त्याचा लाभ कोणाला आणि फटका कोणाला? तुम्हाला त्याचं नुकसान होताना दिसतं. कारण आम्ही सुरुवातीपासून म्हणत आहोत MIM ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे. त्याच्यामुळे आज थेट पोलरायझेशनच्या माध्यमातून कुणाला लाभ होईल, कोणाच्या भावना दुखवल्या जातील आणि त्याचा राजकीय लाभ कुणाला होईल हे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही. ठीक आहे. प्रभाकर पारधेंना आरोप पुन्हा एकदा ऐकावा लागतो या चर्चेमध्ये. आपण भारतीय जनता पार्टीची बी टीम आहात, राष्ट्रवादीनं हा आरोप केलाय. प्रभाकर पारधे उत्तर द्या यावर. आता यांचं जे बी टीम म्हणण्याचं नेहमीचा तो आहे ना, भाजपची बी टीम, भाजपची बी टीम. दिल्लीच्या निवडणुकीत जर आता भाजप नव्हती काय आणलात तुम्ही तिथं आम्ही नव्हतो ना दिल्लीच्या निवडणुकीत. आता काय आणलात तुम्ही? आम्ही देशभरात 2014ला हैदराबादच्या 2 जागेशिवाय 2014च्या निवडणुकीत आम्ही लोकसभेची एकही जागा भारतात लढवली नाही. काय आणला काँग्रेस पक्ष, काय आणली राष्ट्रवादी? या 2019च्या निवडणुकीत सुद्धा महाराष्ट्रातली 1 जागा आणि हैदराबादची 1 जागा याच्याशी आम्ही कुठल्या जागा लढवल्या या ठिकाणी? बर, आपण पटकन गणेश हाकेला विचारू. गणेशजी, आवाज येतोय का माझा? चर्चा ऐकता आहात? आपण पोहोचतोय आपल्यापर्यंत हा विषय? हो, पोहोचतो. अगदी. मला आता मग थेट उत्तर द्या या विषयाचं. MIM जे काही करते ते भाजपाच्या पथ्यावर पडतं अशा प्रकारचा राष्ट्रवादीचा आक्षेप आहे. थोडक्यात काय, वारिस पठाण यांचा बोलविता धनी कोण असा प्रश्न विचारला जाईल तर ते बोट तुमच्या इकडे दाखवू शकतात. कसं आहे की बघा, प्रत्येक गोष्टीच्या पराभवासाठी काहीतरी कारण शोधून काहीतरी करून म्हणजे त्याचं म्हणजे एखाद्याला पुढे समोर करणं आणि मग नको ते आरोप करून बरं का पार्टीला बदनाम करणं असं हे गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस करते की वंचित आघाडी मागची भारतीय जनता पार्टीची जी टीम आहे. आता तुम्ही हे जे चाललेलं आहे किंवा जे काही पद्धतीचं वारिस पठाणने जे काही विधान केलेलं आहे हे खरं विधान कुणाच्या विरोधात आहे? इतकं जहाल अशा स्वरूपाचं, इतकं भयानक प्रक्षोभक अशा स्वरूपाचं, म्हणजे लोकांची माती भडकवणाऱ्या अशा स्वरूपाचं विधान हे कोणाच्या विरोधात आहे?
की मला असं वाटतं की तपासणींना माहिती कळत नाही अशातला भाग नाहीये, कळत नाही त्यांना, पण प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची त्यांना ती सवय लागली. म्हणून भारतीय जनता पार्टी ही म्हणजे वंचित आघाडी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम कधीच नव्हती. ती त्यांच्या आपण आपली भूमिका मांडत असताना मला पुढचा उपप्रश्न घ्यावासा वाटतो की मग या राजकीय वक्तव्यांचा, याला मी राजकीय यासाठी म्हणतो कारण तशा प्रकारचा बचाव MIM करते आहे, अशा प्रकारच्या खरं तर चिथावणीखोर वक्तव्यांचा राजकीय लाभ कोणाला मिळतो? याचा निश्चित फळ आहे ना, याचा याचा जो फायदा आहे ना, तो लाभ हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच होणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या बद्दल ज्या पद्धतीची या विचारांच्या बद्दल खरं म्हणजे यांनी 15 कोटी आणि 100 कोटी असं जे विधान केलेलं आहे, खरं म्हणजे 15 कोटी हे मुस्लिम समजून बाकीचे सगळे इतर धर्मीय जे आहेत त्याच्यामध्ये मग हिंदू, ख्रिश्चन, बरं का, बौद्ध, जे काही जैन, सगळे धर्मीय आहेत. त्या सगळ्या धर्मियांच्यावरती त्यांनी हे केलेला म्हणजे त्यांनी एक काय त्याला की बागात आहे तो फार मोठा. महेश तपासे, आपल्याला याचं पटकन उत्तर द्यायचं आहे की MIMच्या चिथावणीखोर वक्तव्याचा फायदा आता काँग्रेस राष्ट्रवादीला होणार आहे, हे पटतंय का? राजकीय अशा स्वरूपाची रचना तुम्हाला मान्य आहे का? मला वाटतं गणेश हाकेजींनी भारतातल्या सामान्य नागरिकांना हा प्रश्न विचारावा की कोण कोणाची बी टीम म्हणून कुठकुठल्या राज्यामध्ये कुठकुठले राजकीय पक्ष आहेत. त्याचं संपूर्ण उत्तर ही भारताची जनता गणेश हाके साहेबांना देतील. ठीक आहे, एका राजकीय पक्षाचे प्रवक्ते स्वतःच्या पक्षाचा बचाव करण्याचा ते निश्चित प्रयत्न करतील, परंतु आज भारतीय जनता पार्टीची काय एकंदरीत राजकीय भूमिका आहे किंवा काय खेळी आहेत ही संबंध जनतेला पूर्णपणे माहिती आहे. मगाशी मला पारदेंच्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. तुम्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात म्हणालात, आम्ही आमची भूमिका जेव्हा अल्पसंख्याकांच्या बाबतीत मांडली की कालची भूमिका बघा. काल शरद पवार लखनौ मध्ये बोलले की राम मंदिरासंदर्भात जर ट्रस्ट होत असेल तर मशिदीच्या संदर्भात देखील केंद्र शासनाने ट्रस्ट केली पाहिजे. आम्ही कधी असं म्हणालो नाही की 15 कोटी वर्सेस 100 कोटी. काल आदित्यने योगी आदित्यनाथ जे तुमचे हे आहेत तिथले मुख्यमंत्री भाजपाचे, त्यांना जनरल डायर हे नवाब मलिक मुंबईत बसून म्हणाले का की त्यांनी गोळ्या घालण्याची भूमिका घेतली. अनुराग ठाकूरने देखील दिल्लीच्या निवडणुकीमध्ये गोळ्या घाला ही भूमिका मांडली होती. त्याचाही निषेध हे लोकशाहीच्या चौकटीत राहून हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला. पारदेश आहे, तुम्ही देखील हा भारतीय राज्य घटनेला जाता जाता एक आणखीन छोट्या प्रश्नाचे उत्तर द्या. एका बाजूला बाबरी मशीद पुन्हा बांधणीसाठी सुद्धा ट्रस्ट हवा अशी भूमिका तुम्ही घेतल्यानंतर मुसलमानांच्या बाबरी मस्जिद नाही, बाबरी हा शब्द त्याच्यात घुसवू नका. बाबरी मस्जिद आणि राम मंदिराची तुलना होत नाही, किंबहुना ती तुलना मी मानत नाही. मगासपासून जे किरीट सोमय्या बोलतात त्या गोष्टी ते वक्तव्य केलं. मग मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट हवा असा आपला आग्रह असताना, महेशजी, मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट हवा असा आपला आग्रह असतानाच MIM पण अल्पसंख्याकांच्या राजकारणासाठी उडी मारताना दिसत असेल तर हे अल्पसंख्याकांच्या मताच्या साठी सुरू असलेलं दोघांचंही राजकारण म्हणायचं का नाही? असं मी अजिबात कबूल करणार नाही. भारताची जी संविधान आहे ते सरकारला पूर्णपणे अधिकार देते की ज्या ज्या ठिकाणी सरकारचा स्वतःचा धर्म न राखता ज्या ज्या ठिकाणी लोकांना सवलती द्यायच्या आहेत आर्टिकल 14 आणि 15च्या माध्यमातून ते त्यांनी केलं पाहिजे. गणेश हाकेंना एक उत्तर द्यायचं या मुद्द्यावर. पटकन एकदा गणेश हाकेंची प्रतिक्रिया आणि आपल्या सोबत प्रकाश वाड आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊ. 30-30 सेकंद प्रत्येकी. गणेश हाके आधी बोलतील. प्रसादजी, आता जे महेश तपाशीजी बोलले की तिथं मस्जिद बांधण्यासाठी ट्रस्ट करा, माझं असं म्हणणं आहे की ते म्हणतात की हे लांगूर चालन नाही, अल्पसंख्याकांचं लांगूर चालन आम्ही कधी करत नाही आणि आम्ही तशा पद्धतीचे राजकारण करत नाही. मला महेशजींना एक प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न, महेशजी, कधीतरी राष्ट्रवादीने तिथं मंदिर उभारलं पाहिजे. खऱ्या अर्थानं म्हणजे तिथं मंदिर पाडून मस्जिद उभारलेली आहे. या देशातल्या तमाम 100 कोटी जनतेच्या त्या भावना आहेत. 100 कोटी जनतेच्या भावनांचा अनादर करू. गणेश हाके, हा विषय, गणेश हाके, आजचा विषय वारिस पठाण आहे. आजचा विषय वारिस पठाण आहे. जाहिरातीची वेळ असल्यामुळे मी तुम्हाला थांबवतोय. प्रकाश वाड, माफ करा, आत्ता उत्तर देण्याची संधी नाही मिळू शकत. पटकन परत येऊयात आपण लक्षवेधीच्या पुढच्या भागात, त्यावेळेला बोलूया.
लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय भारतात मुसलमान असुरक्षित आहेत का, आणि नसतील तर तशा प्रकारची वारंवार चिथावणीखोर वक्तव्य का होत आहेत. संदर्भ आहे तो वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्यांचा. ताजी वक्तव्य त्यांची सांगतात की 15 कोटी 100 कोटीवर भारी पडू शकतात. मला या निमित्तानं पुढचा प्रश्न शिवसेनेचे आपल्या सोबत असलेले प्रतिनिधी श्याम देशपांडे यांना विचारायचा आहे. श्याम देशपांडे, थेट एका प्रश्नाचं उत्तर द्या. लोकतांत्रिक प्रक्रियेत सुद्धा किंवा बिना लोकतांत्रिक प्रक्रियेत सुद्धा, म्हणजे लोकशाहीच्या रचनेत आणि लोकशाहीच्या व्यतिरिक्त बाहेर सुद्धा हिंदूंना मुसलमानांचं आव्हान आहे का? खरं सांगायचं तर आव्हान हे कुठचंच नाहीये, पण सवंग लोकप्रियतेसाठी आपण काहीतरी आपल्या समाजासाठी करतोय असं दाखवण्यासाठी ज्या पद्धतीने वारिस पठाण किंवा अकबरुद्दीन ओवैसी बोलतात, हे नुसतं निषेधार्ह नाहीये, ते त्यांच्या समाजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करतायत. समाजाच्या समोरचे एवढे मोठे प्रश्न आहेत, समाजाच्या रोजगाराचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, त्याच्यात समाज प्रबोधनाचा विषय असेल, तो घेऊन त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी भांडलं पाहिजे. ते सोडून समाजाला दुसऱ्या दिशेला भयकवतायत आणि देशामध्ये आपण प्रभाकर पारधे यांची प्रतिक्रिया घेऊयात. प्रभाकर पारधे, आपल्या समाजाचंच नुकसान होतंय हे कळतंय वारिस पठाण यांना की कळत नाहीये? प्रभाकर पारधे, काही तांत्रिक कारणांमुळे आवाज पोहोचत नाहीये. प्रकाशवाड, आपली प्रतिक्रिया. मुळात असं आहे, आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे, त्याचा टायटल आहे आपल्या देशामध्ये मुसलमान असुरक्षित आहेत का. मला असं वाटतंय स्वातंत्र्यानंतर आज सातत्याने सर्व सरकारी योजनांचा लाभ घेऊन आज ज्या प्रकारे अशा प्रकारची मानसिकता बळावते, हेच मोठं चिंतेचं कारण आहे. आज अन्य देशांमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने मुसलमान सुरक्षित नाहीत त्यापेक्षा अधिक पटीने हे भारतामध्ये सुरक्षित आहेत. मग असं असताना सुद्धा केवळ लोकप्रियतेसाठी अशा प्रकारच्या वक्तव्यांचा वारंवार उपयोग केला जातोय, हे मोठं आश्चर्यकारक वाटतं. अगदी आपण असं म्हणता आहात की स्वातंत्र्याच्या नंतर सर्वाधिक राजकीय लाभ मिळणारा समाज आजही असुरक्षित असल्याची भावना निर्माण केली जाते, हीच जास्त चिंतेची बाब आहे. महेश तपासे, वारंवार आपल्या हक्काच्या मतांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी भीती घालत राहणं हे धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या नेत्यांचं एक प्रकारचं राजकीय गणित आहे का? हे सगळ्यांना लागू आहे. मी फक्त मुसलमान राजकीय नेत्यांविषयी बोलत नाहीये. महेश तपासे, जे राजकीय पक्ष एखाद्या धार्मिक धर्माचं किंवा एखाद्या विशिष्ट समुदायाच्या लोकांचं नाव घेऊन राजकारण करतात, ते धार्मिक ध्रुवीकरण करतात, ह्याच्याबद्दल काही शंका नाही. मला राजकारण करायचंय, भारतीय संविधानाने जी चौकट निर्माण केली त्या चौकटीच्या अधीन राहून जर तुम्ही राजकारण केलं तर मला वाटतं ते खऱ्या अर्थाने आपले थोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते आदरांजली असेल. ठीक आहे, गणेश हाके, आपली प्रतिक्रिया घेतो. भारतात हिंदू मुसलमान एकता कोणाला नको आहे? भारतामध्ये हिंदू मुस्लिम एकता ही म्हणजे कोणाला नको आहे म्हणण्यापेक्षा या हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करून त्याच्यामध्ये डिव्हिजन करून आपली कशी पोळी भाजून घेता येते याच्यात हे कोड आहे, हे मला जर विचारलं तर अधिक फरक पडेल. आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही द्या की असं करणारे कोण आहेत भारतात? नाही, म्हणून सांगितलं तुम्हाला, सध्या आतापर्यंत काँग्रेसने हे त्या मुस्लिमांचं म्हणजे लागून चालन करून त्यांना त्यांचं म्हणजे त्यांची आपलं राजकारणी पोळी भाजून घेतली. आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा राष्ट्रवादी ज्या पद्धतीचं राजकारण करत आहे. आज मला सांगा, शरद पवार साहेबांनी ज्या पद्धतीची मागणी केलेली आहे, मला म्हणायचं आहे की 100 कोटी जनतेची त्यांना कधीच आठवण झाली नाही. गेली अनेक वर्ष राम मंदिरासाठी या देशातील हिंदू बरं का मोठ्या म्हणजे अनेक त्यांनी म्हणजे प्रयत्न करत होते, तर त्यांच्याबद्दल कधी शरद पवारांनी तिथं राम मंदिर उभारलं गेलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी यावर पटकन राष्ट्रवादीची प्रतिक्रिया घेऊयात. वेळेची मर्यादा आहे चर्चेला. महेश तपासे, कृपया 30 सेकंदात आपली भूमिका मांडा. अल्पसंख्याकांच्या लांगुल चालनाचा आक्षेप आता राष्ट्रवादीवर पण होतोय, तो योग्य वाटतोय का आपल्याला? महेश तपासे, कोर्टाचा निर्णय मान्य करू हा पवार साहेबांनी घेतलेली भूमिका आजपासून नाही तर गेल्या 15 वर्षापासून हीच भूमिका आहे आणि कोर्टाने दिलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत देखील केलंय. कालही लखनौमध्ये पवार साहेब बोलले राम मंदिर बनते त्याचा आनंद आहे, या गोष्टीचं स्वागत आहे. केंद्राने त्याच्या संदर्भात जसं एक ट्रस्ट केलं तसं मशिदीच्या संदर्भात ट्रस्ट करावं, ठीक आहे, सूचना त्यांनी केलेली आहे. ठीक आहे. थोडक्यात काय तर
तुमच्या दोघांची भूमिका लक्षात आली. प्रभाकर पारधेंकडे जायचंय. वेळेची अत्यंत मर्यादा आहे. प्रभाकर पारधे, एक महत्वाचा आक्षेप या चर्चेत आपल्यासाठी नोंदवला गेला होता की मुसलमानांना धार्मिक ध्रुवीकरणाच्या साठी वापरलं जाणं हे त्या समाजाला सर्वाधिक घातक स्वरूपाचं रसायन पाजण्यासारखं आहे. हे पटतं की नाही? नाही, बिलकुलच नाही. लोकशाहीमध्ये या देशात प्रत्येकानं वेगवेगळे पक्ष काढायचा त्याचा अधिकार आहे. मुसलमानांनी स्वतःचा पक्ष काढला असेल तर त्याचा काय त्या जातीसाठी काढला असं थोडी आहे. या देशात पक्ष रजिस्टर करत असताना कायद्याच्या चौकटीत तो रजिस्टर होत असतो. ज्या पक्षाचा अजेंडा संविधान तो एका जातीचा असूच शकत नाही. राहिला प्रश्न काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने, तर ते खरंच आहे की त्यांनी त्याचा वापरच केलाय ना. त्यांनी भाजप सेनेचा धाक दाखवून मतासाठी त्यांनी आतापर्यंत वापर केला. आजपर्यंत देशामध्ये त्या एका विशिष्ट समूहाला टार्गेट करणे याच्यापेक्षा दुसरा काही कार्यक्रम राबवला गेला. ठीक आहे. मुसलमानांना दाखवायचा बीजेपी सेनेचा धाक आणि त्यांची मतं मिळवायचा हा धंदा काँग्रेस राष्ट्रवादीचा काय मिळालेला आहे. ठीक आहे प्रभाकर पारधे, आपलं उत्तर पोहोचलं. वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला थांबवतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. जाता जाता लक्षवेधीच्या या चर्चेत आपण मुसलमानांच्या बद्दल आणि खरं तर देशातल्या एकूणच लोकशाही प्रक्रियेमध्ये या व्यवस्थेला दूर ठेवत चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाण यांच्या वक्तव्यांचा परामर्श घेतला. वारिस पठाण यांनी केलेली वक्तव्य खरोखरच चिथावणीखोर आहेत का हे आता तपासाअंती समोर येईलच. त्यांचा पक्ष मात्र तसं मानत नाही आणि त्यांना वारिस पठाण यांनी केलेली वक्तव्य ही देशाच्या लोकशाही प्रक्रियेचा एक भाग वाटतात. खरी चिंतेची बाब हीच आहे. लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र. 15 करोड़ है मगर 100 के ऊपर भारी है, याद रख लेना ये बात.